जर आजची ही कथा ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आलं तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ. स्वामींचा एक भक्त, खूप जास्त श्रद्धाळू. रोज स्वामींचं नाव घ्यायचा, रोज त्यांची पूजा करायचा. सगळं काही छान सुरू होतं. पण एक दिवस मात्र त्याच्या आयुष्यावर संकट कोसळलं. त्याचा व्यवसाय बंद पडला, सगळे पैसे गेले आणि त्याची जवळची माणसंसुद्धा त्याला एकटं सोडून निघून गेली. अर्थातच या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर त्याला खूप वाईट वाटलं. तो खूप दुःखी होता. पण त्याचा विश्वास होता की त्याचे स्वामी त्याच्यासोबत आहेत. तो स्वामींना विचारायला लागला, स्वामी, मी तुमची इतकी आराधना करतो, इतकी पूजा करतो, पण तरीसुद्धा तुम्ही मला असं का दिलं? त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं. तो एका वाटेवरून चालत होता. त्याला 2 पायांचे ठसे दिसले. एक त्याच्या पायाचे ठसे आणि त्याच्या शेजारचे म्हणजेच आपल्या स्वामींच्या पायाचे ठसे, असे त्याला वाटलं. पण हळूहळू रस्ता आणखीन खडतर व्हायला लागला आणि नंतर त्याला असं दिसलं की तिथे फक्त एकाच पायाचे ठसे आहेत. तो स्वामींवर खूप रागवला. स्वामींना म्हणाला की स्वामी, जेव्हा मला आयुष्यात सगळ्यात जास्त तुमची गरज होती तेव्हाच तुम्ही मला एकट्याला सोडून निघून गेलात. त्यावेळी त्याला एक आवाज आला आणि स्वामी त्याला म्हणाले, अरे मूर्खा, हे तुझ्या पायाचे ठसे नाहीत, तर माझ्या पायाचे ठसे आहेत. मी तुला या खडतर प्रवासामध्ये उचलून घेऊन चाललो आहे. हे ऐकल्यावर त्या भक्ताच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. आणि या कथेवरून आपल्यालाही हेच समजतं, आपल्या आयुष्यामध्ये संकट काळात स्वामी आपल्याला उचलून पार करत असतात. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे. लाईक करा व शेअर करा तुमच्या स्वामी मित्रपरिवाराला आणि सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि भक्तीच्या या प्रवासात मी व स्वामी यांच्यासोबत राहा. श्री स्वामी समर्थ.